नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे। शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या 2 महिन्यापासून आपल्या शेतकरी मित्रांसाठी रोज कापूस बाजार भावाची अपडेट ही आपण देतोय। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की कापूस बाजार भावामध्ये मागील 2 महिने जर बघितलं आपण तर 7,000च्या वरती कापूस बाजार भाव गेला नव्हता। आणि शेतकरी मित्रांनो, जो शासनाने भाव ठरवून दिलेला आहे तो 8,010 रुपये जरी असला तरी प्रत्यक्ष आपण व्यापाऱ्यांच्या मुलाखती जर घेतल्या आणि बऱ्याचशा मुलाखती घेतल्या, पण आपण त्यामध्ये देखील बघितलं की 7,000च्या वरती हा कापूस बाजार भाव गेलेला नव्हता। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव या तालुक्यामध्ये। आपल्यासोबत कापसाचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून मडके पाटील म्हणून आहेत। आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत कापसाची आवक कशी आहे आणि एकंदरीत कापसाचा बाजारभाव काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कापसाची एकंदरीत स्थिती काय राहणार आहे। काही शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे, काही शेतकऱ्यांकडे स्टोअर केलेला आहे, तर यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, नवीन असेल तर अवश्य आपला चॅनल फॉलो करून घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। काका, तुमचं नाव सांगा एकदा अगोदर। शेषराव प्रल्हाद मडके। शेषराव प्रल्हाद मडके। बरं, काय दुकानाचं काय नाव आहे तुमच्या? बळीराजा ट्रेडर्स। बळीराजा ट्रेडर्स। किती वर्षापासून कापूस घेता तुम्ही? 6 वर्ष। काय एकंदरीत तुमच्या कापसाचा अनुभव आता मागच्या 6 वर्षाचा आणि या वर्षीचा अनुभव काय सांगतोय? यावर्षी कापसात तेजी येण्याची शक्यता दाट आहे। 8-8.5 हजार रुपयापर्यंत बाजार बाजार जाऊ जाऊ शकतो। शकतो। मित्रांनो बघा, हा यांचे जे बोल आहे तर हे अनुभवाचे आहेत। शेतकरी मित्रांनो, तिने सांगितलं आहे आपल्याला की नक्कीच कापूस बाजार भावामध्ये तेजी आल्याशिवाय राहणार नाही आहे। शेतकरी मित्रांनो, 8,500पर्यंत कापूस बाजार भाव जाण्याचे चान्सेस आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण आजची स्थिती, आज काय बाजार भाव मिळतोय कापसाला? आज 75-76 रुपये। जर आजचा शेतकरी मित्रांनो, आज आहे 6 जानेवारी 2026, आजचा जर बाजारभाव आपण जाणून घेतला तर तो आहे 7,600 ते 7,500 रुपयेपर्यंत आज कापसाची खरेदी होत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भाव वाढू शकतात का? 99% तर भाव वाढण्याची शक्यता आहे। शक्यताच आहे। तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? सध्याच्या वेळेला जो कापूस आहे तो स्टोअर करून ठेवायला पाहिजे का? स्टोर करून ठेवायला पाहिजे अजून 1 महिनाभरापर्यंत। बरं, आपण बरेचसे शेतकरी आहे, बरेचसे शेतकऱ्यांनी कापूस हा विकलेलाच आहे, पण जे काही शेतकऱ्यांकडे चांगला 25-30% माल राहिला असेल। 25-30% माल राहिलेला आहे असं नाही की नाही, तर ते नक्कीच जर कापूस स्टोअर करून ठेवला तर नक्कीच त्यांचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो।